नमस्कार सर्वांना, मी साधना आपलं मनापासून स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत मऊसूत, तोंडात विरघळावेत असे रवा नारळाचे मोदक झटकीपट। उकडीचे मोदक बनवायला जर वेळ नसेल तर हे मोदक तुम्ही 10 ते 15 मिनिटाच्या आत बनवू शकता। अगदी घाईघाईच्या वेळी सुद्धा पटकन होतात, बनवायला सोपे आहेत, ते खायला एकदम मस्त आहे। तर इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। तूप छान वितळलं किंवा गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स। तर ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत। तर इथे मी एक पाव वाटी काजू, बदाम, मनुके आणि पिस्ते याचे काप करून घेतलेले आहेत, छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। हे आपल्याला छान खमंग खरपूस तळून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिटं छान तळून झाले की हे ड्रायफ्रूट्स आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि जे शिल्लक राहिलेलं तूप आहे तेवढंच तूप आपल्याला आता बाकीच्या सारणासाठी वापरायचं आहे। गॅस इथे आपला कमीच आहे आणि जे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्या तुपावर आपल्याला 1.5 वाटी इतका मी रवा घेतलेला आहे। तर इथे 0 नंबरचा रवा आहे, बारीक रवा आहे। तुम्ही थोडासा मोठा रवा घेतला तरी चालणार आहे। तर इथे मी 1.5 वाटी इतका रवा गरम तुपामध्ये घालत आहे। तूप छान गरम झालेलं आहे आणि सारख्याच वाटीने इथे पाहू शकता अर्धी वाटी इतका आणखीन एकदा रवा घातला आहे, म्हणजे 1.5 वाटी इतका रवा घातला आहे। गॅसची फ्लेम कमीच आहे आणि कमी गॅसवर मी 3-4 मिनिटांसाठी हलका सोनेरी होईपर्यंत हा रवा भाजून घेणार आहे। आता रवा भाजत असताना 3 ते 4 मिनिटं होऊन गेलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। तर अख्ख्या नारळामधील जी अर्धी वाटी असते त्याचा मी मिक्सरला असा बारीक चव करून घेतलेला आहे, पाटीचा भाग काढलेला नाही। यावेळेस तुम्ही हवं असेल तर डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता, पण आपण ओल्या नारळाचे बनवत आहोत। आता ओला नारळ घातल्यावर रवा थोडासा काय होतो, ओला होतो। तर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा 3-4 मिनिटांसाठी किंवा मग यातला खोबरं जे आहे, नारळ आहे, चांगलं कोरडं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर साधारण 4-5 मिनिटं मी याला चांगलं भाजून घेणार आहे आणि इथे पाहू शकता 4-5 मिनिटं झालेले आहे। तर आपला रवा नारळ भाजून ओलसरपणा यातला पूर्णपणे कमी झाला आहे, रवा छान फडफडीत झालेला आहे, पाहू शकता। आता गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला ताजी ताजी कुटून घेतलेली इलायची पावडर किंवा मग तयार रेडी मिक्स असेल इलायची पावडर ती टाकली तरी चालणार आहे। इलायची घालून पुन्हा एकदा छान मिक्स करायचं। कढई गरम असते त्यामध्ये आणखीन थोडा रवा भाजला जातो। 1-2 मिनिटं असंच कढईमध्ये हलवत राहायचं आणि एका परातीमध्ये काढून घ्यायचं। रवा मी बाजूला परातीत काढून घेतलेला आहे आणि इथे एक सारख्याच वाटीने 1 वाटी भरून मी गूळ घेतलेला आहे। तर गूळ थोडासा बारीक नाही झालेला, म्हणून मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी नारळ वाटून घेतला होता त्यामध्येच हा गूळ थोडासा फिरवून घेतलेला आहे। आता इथे परातीत टाकलेला रवा आणखीन थोडासा कोमट आहे, यामध्येच मी हा गूळ घालणार आहे। आता हे रवा आणि गुळाचं मिश्रण हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, कुस्करून घ्यायचं आहे। रवा थोडासा हलकासा गरम आहे, यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे मिश्रण। आणि ते पाहू शकता चांगलं मिक्स झालेलं आहे, तरीसुद्धा हे पूर्णपणे एकजीव होण्यासाठी मी ते पुन्हा एकदा मिक्सरचा वापर करत आहे। गूळ जर चांगला मिक्स झालेला असेल तर मिक्सरमध्ये घालायची आवश्यकता नाही आहे, पण एकदा मिक्सरला फिरवून घेतलं तर रव्याचा कचकचपणासुद्धा कमी होतो, त्याचबरोबर बाइंडिंगसुद्धा छान येतं। तर एकदा रवा गूळ मी काय करत आहे, मिक्सरला काही सेकंदासाठी फिरवून घेत आहे। तर अशाच प्रकारे मी इथे सगळं हे वाटून घेत आहे। आता हे सगळं सारण आपलं छान एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये काय करायचं, गुळाचा पदार्थ आहे, 1 चिमूटभर मीठ जरूर घालावं। तर मी 1 चिमूटभर यामध्ये मीठ पसरवून घेत आहे आणि त्याचबरोबर तळून घेतलेले ते ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा यामध्ये आता यावेळी घालायचे आहेत। आता वाटीमध्ये थोडंसं तूप आपलं शिल्लक राहिलेलं काहीसुद्धा वायाला जाऊन द्यायचं नाही। जो काही रवा आहे तो आपल्याला या वाटीमध्ये घालून थोडासा मिक्स करून पुन्हा परातीत काढून घ्यायचं, म्हणजे शिल्लक राहिलेलं तूप सगळं बाहेर येईल। आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊया आणि आता इथे पाहू शकता तुम्ही मुठीने दाबलं तरी ह्याची बाइंडिंग होत नाही आहे किंवा छान मूठ वळली जात नाही आहे, लगेच हे सुटतात। तर यासाठी आपल्याला काय करायचं, छान बाइंडिंग येण्यासाठी इथे मी गरम करून थंड केलेलं दूध वापरत आहे। एक 2-3 चमचे दूध घालून आधी थोडंसं मिक्स करून बघायचं आणि आवश्यकता वाटली तरच पुन्हा थोडंसं दूध वापरायचं
आता इथे मी 2-3 चमचे दूध घातलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण एकदा छान मिक्स करून घेत आहे. तर पुन्हा एकदा थोडीशी दुधाची गरज वाटली म्हणून पुन्हा एकदा मी 2 चमचे इतकं दूध यामध्ये घातलेलं आहे. तर इथे पाहू शकता शिल्लक राहिलेले 2 चमचे मी पुन्हा यामध्ये घालत आहे. आता यापेक्षा आपल्याला जास्त दूध घालायची आवश्यकता नाही. आणि पुन्हा एकदा हे छान मिश्रण एकजीव करून घेऊया. आणि आता पाहू शकता याची आपली छान मूठ होत आहे. म्हणजे मोदक करण्यासाठी आपलं हे सारण अगदी तयार झालेलं आहे. आता मोदक बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे प्लास्टिकचा किंवा स्टीलचा मोल्ड. असे मोल्ड बाजारामध्ये सहज तरी 20-25 रुपयामध्ये सहज मिळून जातात. तर या प्लास्टिकच्या मोल्डला आपल्याला एक बोट तुपाचं चोळून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदाच लावायचं आहे. सारखं तूप लावायची आवश्यकता नाही. पहिला मोदक करते वेळेस लावायचा म्हणजे बाकीचे सर्व मोदक छान निघतात. तर आता याची क्लिप मी लावून घेतलेली आहे. ते पाहू शकता याला क्लिप असते. एका बाजूने बंद आणि एका बाजूने ओपन असते. अशी क्लिप लावून घेतली की आता आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे आणि हे दाबून दाबून भरायचं म्हणजे याची छान डिझाईन तयार होते. हलक्या हातानं न भरता थोडंसं दाबूनच भरायचं. डिझाईनसुद्धा छान येते आणि मोदकसुद्धा अखंड निघतो, कुठेही तुकडे पडत नाही किंवा तुटत नाही. तर इथे पाहू शकता छान मी याचा मोदक दाबून घेतलेला आहे अगदी शेवटपर्यंत. आणि हे घ्या आपलं हे सारण भरून झालेलं आहे. आता याची ही एक बाजूची क्लिप उघडायची आणि हळूवारपणे हा मोदक अलगद करून घ्यायचा. आणि ते पाहू शकता अतिशय सुंदर सुबक असा हा आपला मोदक तयार झालेला आहे. आणखीन एक आपण मोदक करून पाहूया. आता दुसऱ्या वेळेस तूप न लावता याची क्लिप बंद करून घ्यायची आणि अगदी शेवटपर्यंत आपल्याला हे सारण दाबून दाबून भरून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी टोकापर्यंत याचा छान सुंदर आकार येईल. आणि ह्याच पद्धतीने बाकीचे सर्वही मोदक मी करून घेतलेले आहेत. मंडळी, जर उकडीचे मोदक करायला वेळ नसेल, खूप घाई गडबड असेल तर तेव्हा तुम्ही रवा नारळाचे मोदक बनवू शकता. बनवायला खूपच सोपे आहेत, खायला अतिशय टेस्टी. गणपती बाप्पा नक्कीच खुश होणार आहेत. त्याबरोबर घरची मंडळीसुद्धा खुश होणार आहेत. त्याचबरोबर वेळेचीसुद्धा बचत होणार आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि रवा नारळाचे मोदक आवडले असतील तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा.